हे बघा, आम्ही गेलेलो आहोत देहू आम्ही गेलेलो होतो आळंदीला, पण आळंदीचे फोटो घेण्यास मनाई आहे, त्यामुळे आम्ही घेतले नाही. तर तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी बघा, इथे मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे, तर आम्ही तिथे गेलेले आहोत. छान असा दर्शन आमचं झालेलं आहे. एवढी काही गर्दी नव्हती, आणि गर्दी जरी असेल तरी त्यांनी छानशी सोय केलेली आहे. तिथे छप्पर वगैरे बांधलेलं आहे, त्यामुळे काही त्रास झालेला नाही. आम्ही छान असं दर्शन घेतलेलं आहे. मंदिरं पण खूप छान असे ठेवलेले आहेत. हे बघा, मंदिर हे शिळा मंदिर आहे तुकाराम महाराजांचं. ते आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो, तर खूप छान दर्शन झालं आहे. बघा, तुकाराम महाराजांची मूर्तीसुद्धा समोर दिसत आहे. इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटलं तिथे आम्हाला दर्शन घेतल्यानंतर. आम्ही खूप वेळ तिथे टाईमपास केला. खूप म्हणजे छान वाटलं आम्हाला. तिथे बाजूला भीमा नदी आहे. भीमा नदीच्या काठीच हे मंदिर आहे. तर भीमा नदीमध्ये आम्ही हातपाय धुवून दर्शनाला गेलो होतो. हे बघा, हे झाड आहे तुकाराम महाराज, नंदुरकी झाड आहे. हे तुकाराम महाराज ह्या झाडावरूनच वैकुंठाला गेल्याचं सांगतात. तर ह्या झाडाचं खूप महत्त्व आहे. ते झाड अजूनसुद्धा तसंच्या तसंच आहे. आणि तुकाराम बीज असते ज्या दिवशी, त्या दिवशी हे झाड दुपारी 12 वाजता अजूनही हलतं. त्यासाठी खूप लाखो लोक तिथे ते दृश्य बघायला जातात. तर खूप सुंदर, म्हणजे त्यांचं अजूनही तिथे सत्व आहे, अजूनही त्यांची एनर्जी तिथे आहे असं म्हणायला हरकत नाही. ते बघा, तुकाराम महाराजांचे काही छायाचित्र तिथे दाखवलेले आहेत. खूप सुंदर असं रेखाटलेलं आहे. हे बघा, शिवाजी महाराज काही धन तुकाराम महाराजांना देऊ करतात, पण ते नमस्कार करून कसे परत करतात ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि वैकुंठाला जाण्याचा त्यांचा हा दृश्य आहे. खूप छान वाटते बघायला, अगदी मन भरून जातं. खरे संत म्हणावं तर हे खरंच एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे खरे संत होते. आणि खूप त्यांच्यामध्ये खूप म्हणजे खूप एनर्जी होती. सगळ्यांना कसं ते प्रसन्न करत होते. आणि खूप छान त्यांचे अभंग ऐकून आत्तासुद्धा अंगावर काटा येतो असे त्यांचे अभंग होते. हे बघा, काही लोकांनी त्यांचे अभंग पण नदीमध्ये टाकले होते. ते सुद्धा देवानी कसे आणून त्यांना परत केले ते सुद्धा तिथे दाखवलेलं आहे. त्यांचं दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय त्यांना काहीही सुचत नव्हतं असं तिथे दाखवले आहे. आणि ते खरंच होतं. हे बघा, अजूनही तिथे वासुदेव येतात. सकाळी सकाळी वासुदेवाला रे वासुदेवाला